आई 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 सौमित्र ये बा ये का आला राधिका नाही आली एकटाच आलास का तू ये ना आत ये ना ये राधा राधिका? नाही राधा नाही आली आई राधा नाही आली बस 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 चहा मांडते बस बस नाही चहा नको मला काऊन बरं तुला तर माझ्या हातचा चहा आवडते ना मास का आलं नाही मी चहा घेऊन आलो ऑलरेडी म्हणून नको बर तुम्ही पण बसा ना आई बसा ना हा बस ना का म्हणते बोल बाबा नाही दिसत आहेत बाबा त्यांचा पाय घरामध्ये टिकते का आजकाल सतत आपलं नानाजींसोबत बाहेर 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 कामं करता आता इथे गेले नानाजींसोबतच दापोलीला त्यांच्या मित्राकडे कोकणामध्ये कोकणातली शेती कशी असते ते पाहाल दापोली हो म्हणजे खूपच लांबचा दौरा आहे हो ना खूपच लांबचा का म्हणते तू एकदम अचानक आला यायच्या अगोदर तू फोन करते का नाही मग किंवा मग राधिकाने अथर्व सोबत येते म्हणून विचारलं काल नाही मी असं काही कारण नाही म्हटलं जाता जाता भेटावं तुम्हाला म्हणून बरं आहे ना सगळं आलबेला आहे ना काही टेन्शन घेत नाही काही टेन्शन काहीच नाही सहज आलो त्या चेहऱ्यावरून दिसत आहे सौमित्र काहीतरी आहे तुला बोलायचंय का माझ्यासोबत काही तू लपवत आहे का बोल ना बा आई सध्या राधाचं जे काही वागणं आहे किंवा तिच्या आयुष्यात जे काही घडतंय ते जरा टेन्शन घेण्यासारखं आहे खाऊन बरं काल राधिका आई तुम्हाला माहितीये माझ्या डॅडने राधाला खूप विश्वासाने सीईओ बनवलं होतं एसबी कंपनीचं हो हो आता अचानक तिने काय डोक्यात घेतलं काही कळत नाहीये मला का मला असं वाटतंय की मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा राधिका मसाले ही कंपनी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करावी बाप्पा राधिका असं करत आहे ते राजीनामा देते म्हणाली नोकरी सोडेन आणि मग कंपनीचं का ती का त्यामध्ये सामील करते पण असं कसं होईल बरं आई तुम्हाला यातलं काहीच माहित नाही मला असं वाटलं होतं की एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी राधा कदाचित तुमच्याशी तरी बोलली असेल म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो नाही ना माझी ते एक शब्दही बोलली नाही मला तर आता कळत आहे मलाही कळत नाही राधा असं का वागते आणि म्हणजे मी पण समजावून झालं तिला पण ती ऐकायला सुद्धा तयार नाही आई एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला भैया असं काऊन बरं बोलत आहे बोल ना एकदा विश्वासात घेऊन तिला विचाराल का प्लीज कारण काय असं काहीतरी एखादं कारण असू शकतं जे ती आमच्याशी नाही बोलू शकत आहे पण कदाचित तुमच्याशी शेअर करू शकेल म्हणून हो ना विचारेनच ना मी नक्कीच विचारेन ना बा असं कसं एवढी मोठी कंपनी उभी करायसाठी तिने रात्र दिवस पायपीट केली रक्ताचं पाणी केलं एवढं तिने त्रास सहन केला मला माहित आहे मी पाहिलं आहे आणि तीच कंपनी ती अशी देऊन टाकायला निघाली बरं नाही बरं नाही मी तिला विचारेन तू काही काळजी करू नको विचारतेच मी तिला काय झालंय मी हातातली सगळी कामं सोडून आलो तुझं फोन म्हणजे काय झालंय मला सांगणार आहेस का तू आता कसलं टेन्शन माहित नाही रे मला टेन्शन आलंय ऑल ऑफ अ सडन कसलं टेन्शन मला सांगशील का मला खरंच कळत नाहीये म्हणजे मी कसं एक्सप्रेस करू आय रिअली डोंट नो मी आहे ना तू हे बघ जे काही आहे ते मला मोकळेपणानं सांग तू सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि मला सांग ऑफकोर्स करू ना तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुला भेटायला बोलवलं ना लगेच सांग ना काय होतंय आणि दुसरं कोण आहे असं माझं की ज्याच्याशी मी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकेल आय नो माया पण काय होतंय सांगशील का मला कसं कळेल त्याशिवाय ठीक गुरुनाथ यू नो मी इतकी वर्ष एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये काम करते यशवंत सरांची राईट हँड म्हणून ओळखली जाते हो माहितीये मला मग आणि ज्या कंपनीत मी माझी इतकी वर्ष माझी मेहनत इन्व्हेस्ट केली त्याच कंपनीत मी आज हे सगळं करते मला ना भीती वाटते कधी कधी की हे सगळं चुकून जरी कोणाच्या लक्षात आलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल अच्छा याचं टेन्शन आहे तुला हो माया एक गोष्ट लक्षात घे एकदा का राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज झाली की तुझ्याबद्दल लोक काय बोलतायत यानं आपल्याला काहीच फरक पडणार नाहीये त्यावेळेला तुला काय गोष्टी महत्वाच्या आहेत हे बघण्यासारखं असेल कळते म्हणजे नक्की काय बोलतोयस तू माया मी तुला आपलं फ्युचर सांगतोय पण हे सगळं कसं शक्य आहे सगळं शक्य आहे माया
गुरुनाथ सुभेदार जेव्हा काही प्लॅन करतो ना तेव्हा अशक्य काहीच नसतं. हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं काही स्टेप बाय स्टेप होणार. राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज होणार आहे आणि तू त्या कंपनीची सीईओ होणार आहेस. आणि त्याच्या पुढे पुढचे डावपेच खेळायला हा गुरुनाथ सुभेदार आहेस ना. टेन्शन कसलं घेतेस? हा, काय झालं? नाही ओके, निघूया आपण. निघायचं नक्की? हो, ओके. एक्सक्यूज मी. तू पण ना. 1 मिनिट करू ना. नाही असू दे माया. आणि याच्या पुढे तुला कधीही टेन्शन आलं तर तू मला कधीही फोन करू शकतेस. ओके? मला पण ना तू पैसे कुठे गेले? कॅम 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 बरोबर, एक्झॅक्टली 18,000 आहेत ना. कॅम कॅम. मम्मा, मी विचार करते आपण केड्याला सांगूया का की आम्हाला 4,000 जमतायत, हा 5,000 नाही जमत आहेत, म्हणजे थोडे पैसे आपल्याला होतील ना. कॅम कॅम. गुड आयडिया. पण त्याच्या समोर बोलू नकोस, गपचूप, किंवा त्या बाबा समोरही बोलू नकोस मम्मा, नाही तर आपलं भांड उघडं पडेल. म्हणजे विचार मम्माला बोलताय, पण नंतर बरी झाली यावर नाही बोलायचे. ओके, ठीक आहे. यार बाबा कुठे आहे यार, बंदूक बाबा काय, माझ्याकडे तर त्याचा नंबर पण नाहीये फोन करायला. हा, ला फोन करू. ओके. यार, हा बोल ग. अरे कुठे आहे यार तुझा तो बंदूक बाबा? मी काय झालं काय आता? अरे मी वाट बघते कधीपासून जायची, तो अजून आलेला नाहीये. अगं येतोय ना यार, तयार तर होऊ दे. कोण तयार होतोय आणि कशाला? मी ते म्हणजे म्हणजे बंदूक बाबाच ग, म्हणजे तुझ्या घरी येणार तर तयार होऊन येणार ना, ते तयार होत असतील नाही का? ठीक आहे, लवकर ये प्लीज. ओके. अगं तयार झाले म्हणून समज, बस येतील. चल ठेव फोन. ए किड्या किड्या किड्या, लिसन ना. आता काय? अरे ऍक्च्युली मला तुला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती. तू माझा बेस्टी आहेस की नाही? काय झालंय, आमच्याकडनं ना फक्त 4,000 रुपीज मॅनेज झालेत. 5,000 नाही होत रे मॅनेज. मी पण ना समजा किती चिंगी माणसात तुम्ही. अगं आधीच मी त्यांना कसं बस 5,000 तयार केलं होतं, त्यात आणखी तुम्ही 1,000चा चुना लावणार? अरे काय काय अर्थ आहे का? अरे इथं कपड्याचं भाडं तरी निघू दे. व्हॉट? कसलं भाडं? हा, भाडं म्हणालो का मी? हो. भाडं म्हणजे गाडी 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 भाडं ते मला म्हणाले होते. मला गाडी भाडं हवंय, म्हणजे ते ट्रॅव्हल अलाउन्स असतो ना, म्हणून मी त्यांना 5,000 तयार केलं होतं. पण आता 1,000 रुपये पुन्हा तुम्ही कमी केले तर काय वाटेल त्यांना? ते काय म्हणते, केड्याने कुठल्या थर्ड क्लास लोकांकडे पाठवलंय म्हणून? ए प्लीज, एवढं बोलायची गरज नाही, कळलं ना? थर्ड क्लास वगैरे. मी करते 1,000 रुपीज मॅनेज कसे बसे, पण मी ते तुला नंतर देईन. ओके? हा लवकर पाठव. बाय. अगं येतील, बस निघाले म्हणून समज, पोहोचतील. चल ठेव फोन. 4,000साठी तयार व्हा बंदूक बाबा. 8 बुडबुडी 9 बुडबुडी. ठीक आहे. हॅलो आई. राधिका, मी का ऐकत आहेत? काय ऐकलं तुम्ही? तू ती कंपनी सौमित्रेच्या कंपनीमध्ये सामील करून घेत आहेस? हो आई, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी सांगितलं ते महत्वाचं आहे का राधिका? हे खरं आहे ना? हो आई, सगळं खरं आहे. काहून बरं राधिका असं करत आहेस तू? तुल पटत आहे का हे तू का करत आहेस? ते पटते का तुल? आई आओ. नाही ना राधिका, ऐक 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 माझं. आजपर्यंत कंपनीच्या बाबतीमध्ये तू बोलावंस आणि मी ऐकावं, असंच झालं आहे का नाही? कारण आम्हाला पक्का विश्वास आहे की तू कधीच तुझ्या कंपनीच्या बाबतीमध्ये चुकीचा निर्णय घेणार नाहीस, हो की नाही? पण आज मात्र तू चुकलीस बरं राधिका. खूप मोठी चूक करत आहेस. ऐक माझं, तू ती कंपनी उभी करण्यासाठी जीवाचं रान केलंस, रात्रंदिवस पायपीट केलीस, दिवस बघितला नाही, भूक बघितली नाही, तहान बघितली नाहीस. किती किती काबड कष्ट केले आम्हाला माहित नाही का? माझ्या डोळ्यासमोर हे सगळं तू केलंस ना.
शून्यातून सगळं निर्माण केलंस का नाही राधिका? आज एवढी मोठी कंपनी उभी करताना तू किती रात्र घालवल्या आहेस, किती दिवस घालवले आहेस ते आम्हाला माहित आहे. तू सगळ्यासाठी प्रेरणा ठरलीस का नाही? आणि आज एवढ्या मोठ्या उभ्या केलेल्या कंपनीचं नामोनिशान तू मिटवायला निघाली का बाई? तू कंपनीचं नाही बा, तू नामोनिशान मिटवत आहेस, तू ही ओळख मिटवत आहेस. असं करू नको ना बा. तुला कळत आहे ना मी का बोलत आहे ते? हो आई, तुम्ही काय म्हणताय ते कळतंय. तुम्ही हे सगळं माझ्यावरच्या प्रेमापोटी बोलताय हेही कळतंय, पण हो ना, कळते ना तुला. मग आजच्या आज जाहीर करून टाक बरं, तू असा काही निर्णय घेणार नाहीस. आई आता ते शक्य नाहीये. शक्य नाही म्हणजे राधिका का आलं? काहून शक्य नाही? कारण काही निर्णय काळ आणि वेळ बघून घ्यावे लागतात. हा निर्णय मी तसाच घेतलाय असं समजा. हो ना, बरोबर आहे, बरोबर, एकदम बरोबर आहे. तू जे काही निर्णय घेतले असतील ते काहीतरी विचार करून घेतले असतील, आम्हाला माहित आहे. नाही तर तू एवढा मोठा निर्णय पटपट घेणार नाहीस. त्यामागे काहीतरी कारण आहे हे आम्हाला पटते, पण का कारण आहे ते आम्हाला कळायला नको का? सांग ना बाई, का कारण आहे? का आलं असं? आई सॉरी. हे बाप, माझ्या खूप मनात आहे तुम्हाला सांगावं, पण आई सॉरी, मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. पहा बरं राधिका, आतापर्यंत सगळं काही आम्हाला सांगत आलीस. आम्ही आता परके झालो का? हं, काऊन बरं सांगत नाहीस तू? आताच का झालं असं सांग बरं. आई एक मिनिट. हं, काय काय झालं जेनी? मॅम सॉरी, एक लेडी तुम्हाला भेटायला आली आहे. बोलत आहे कोण आहे? आय डोंट नो, काय बोलतच नाहीये. आय आस्क्ड काय काम आहे. शी इज इन्सिस्टिंग की मॅमशी बोलायचं आहे. बरं ठीक आहे, त्यांना पाठवून दे. ओके, आलो. आई आता मला कोणीतरी भेटायला येत आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. नाही, आता बोललोस. आई बोलते नंतर. काय झालं? कोणतरी आलंय तिला भेटायला, त्यानंतर बोलीन म्हणाली. ती मुद्दाम करते आई, आणि ती असंच वागते. महत्वाचा विषयच टाळते प्रत्येक वेळेला. तिच्या मनात काय चाललंय काही कळतच नाहीये. काय? तू शांत राहा, मी पाहते. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, या बसा ना. नमस्कार. सॉरी, मी तुम्हाला ओळखत नाही. आपण यापूर्वी कधी भेटलो होतो का? मी शकुंतला. तुम्ही मला ओळखत नाही ताई, हे मला माहिती आहे, पण मी तुम्हाला चांगलं ओळखते. असं काय? ते मी तुम्हाला नंतर सांगते. आधी तुम्हाला माझ्याबरोबर यायचंय. मॅम बाहेर पण तेच म्हणत होत्या कॉन्स्टंटली. आत्ताही तुम्ही तसंच बोलतायत. काय प्रॉब्लेम आहे मॅम? सॉरी, पण मी आता सध्या खूप कामात आहे. पण तुमचं काम काय आहे ते कळेल का मला? ताई, मी ना एक नवीन दुकान सुरू करते. बरं. माझ्या स्वतःच्या हिमतीवर. त्याचं उद्घाटन ना मला तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी हे सगळ्यांना सांगितलं, पण सगळे मला वेड्यात काढतायत. ताई, सगळे मला म्हणत होते की तुम्ही खूप मोठे आहात, तुमच्या ऑफिसमध्ये मला येऊ पण देणार नाहीत. पण माझं मन मला सांगत होतं की मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार, तुमच्यापर्यंत पोहोचणार. एक मिनिट, असं नसतं. जेनी मॅम थांब, मी बोलते ना. हे बाप, मला सगळं मान्य, पण आता ना शक्य नाहीये. म्हणजे मी जरा वेगळ्या कामात आहे. ताई, मला ते काय सांगू नका बघा. मी जेव्हा नवीन दुकान सुरू करेन ना, तेव्हा त्याचं उद्घाटन तुमच्या हातून व्हावं असं माझं स्वप्न होतं बघा. आणि तुम्ही आलात ना तर तो माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद असेल. या गरीब बहिणीच्या विनंतीला नाही म्हणू नका बघा. हाव, पण हवं तर मी तुमचे हात जोडते. अहो, हे काय कशा पाया पडते ताई? काय करते तुम्ही? तुम्ही प्लीज असं काही करू नका, प्लीज. ताई प्लीज नाही म्हणू नका. तुम्ही येताय ना माझ्या बरोबर? ताई प्लीज चला. हो हो ठीक आहे, येईन मी. हा, चला ताई. ओ ग नाही येणार आहे मम्मासाठी. मस्त आवाज. ए, बंदूक बाबा, तुम्ही तेच ना?
आड बुडबुडे नाड बुडबुडे ढिचक्या म्हटल्यानंतर पुन्हा इंट्रोडक्शन देण्याची गरज आहे का? आड बुडबुडे नाड बुडबुडे ढिचक्या काहीतरीच बोलतात. बंदूक नाही बंदूक. गन म्हणतीये गन. अच्छा पेशंट कुठे आहे? हा काय इथे उभा आहे. एवढा मोठा पेशंट? हो. बाजूला बा. ओके. कोण तुम्ही? हम्मा हम्मा? यांचं नाव हम्मा? हम्मा नाही ती माझी मम्मा आहे हो. मम्मा? अच्छा यांचं नाव मम्मा तुमच्या जन्मानंतर पडलंय की यांच्या जन्मापासूनच यांचं नाव मम्मा आहे? हे कॉम्प्लिकेटेड आहे मम्मा. काय ग? हा ही सुलक्षणा. मग असं सांगा ना तुम्ही सुलक्षण आहात का? हम्मा या बोलत का नाही? अहो ह्या पेशंट आहेत ना ह्यांचा आवाज गेलाय म्हणून तर तुम्हाला बोलवलंय ना. बरोबर मी माईक टेस्ट करत होते. 1 2 3 1 2 3 1 2 3 4 माईक टेस्ट केला. आता कळलंय मला यांना बोलता येत नाही म्हणून आपण यांना बोलतं करूया. त्याच्यासाठी आपल्याला मात्र एक मंत्र बोलावं लागणार आहे. माझ्या हाकेला त्या ओ देणार आहे आणि माझ्या बरोबर तो मंत्र तुम्हालाही म्हणायचा आहे. ठीक आहे चला. सुरू करूया. येस. ओ बोलो ना. 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 बोलो ना. बोलो ना. बोलो ना. बोलो ना. ओ 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 बोलो ना. बोलो ना. बोलो ना. ओ बोलो ना. ओ बोलो ना. ओ बोलो ना. आड बुडबुडे नाड बुडबुडे बंदूक बाबा. आड बुडबुडे नाड बुडबुडे. आड बुडबुडे नाड बुडबुडे. ते सगळं जाऊ द्या. माझे मला पैसे द्या. माझ्याकडे नाही आहेत पैसे. उद्या दिले तर चालतील का? असं मग मी आता पुन्हा गण काढतो ना दिलेला आवाज परत घेतो. थांबा देते 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 हा देते हे घ्या हे घ्या. फक्त 2000 4000 बोलला होता तू. हो काय हे घ्या. 4000. एक मिनिट. मी तुम्हाला नाही 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 गण नाही गण नाही. मी तुम्हाला तीर्थ सूप देतो. हे तीर्थ सूप घ्या. रोज सकाळी 2 चमचे द्या आणि रोज रात्री 2 चमचे घ्या. झोपल्यानंतर ते तुम्हाला जसे परवडेल तसे. 4000 मिळाले. आठ बुडबुडे नाट गुडगुडे ढिचक्या. किती चांगलं केलेलं. थँक्यू म्हटलं पाहिजे ना. इट्स ओके. नाट बुडबुडे नाट गुडगुडे. मम्मा जाऊ दे ना तुझा आवाज माया आय एम सो सॉरी तुला पैसे द्यावे लागले. अरे इट्स ओके गुरुनाथ. नॉट अ बिग डील. ओके तसं नाही माझ्या वॉलेटमध्ये कालपर्यंत पैसे होते. सगळ्या नोटा मी स्वतः पाहिल्या होत्या यार आणि मीच कॅश काढून ठेवली होती. अचानक सगळी कॅश गायब झाली म्हणजे मला काही कळतच नाहीये. ठीक आहे काहीच इश्यू नाहीये. चल निघूया आपण. नाही माया माझ्या वॉलेटमधून पैसे कुणी गायब केले याचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. अरे हो बट आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत इथेच बसून राहायचंय का आपण? हे बघ माया मी काल दिवसभर म्हणजे ऑफिस नंतर घरीच गेलो. वॉलेट पूर्ण वेळ माझ्याकडे होतं. त्याच्यामध्ये कॅश होती. नोटा मी स्वतः ठेवलेल्या होत्या आणि वॉलेट पूर्ण वेळ ड्रॉवर मध्ये होतं. म्हणजे या वॉलेट मधून पैसे काढणारं दुसरं तिसरं कोणी नसून शनायाच आहे. पाहिलं नाही हे माझ्या बाबतीत दर वेळेला ती करते यार. हे यापूर्वी पण झालं ना आता परत एकदा. गुरुनाथ काम डाऊन प्लीज काम डाऊन. मला सांग अशा परिस्थितीमध्ये मी कसं जगायचं तिच्या बरोबर. तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करू. मी आहे ना तुझ्यासोबत. या निघूया. या